नमस्कार मित्रांनो, आपलं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम ताडे सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण बघणार आहोत मिसिंग नंबर्स मेथड. म्हणजे ही जे NTSC आणि यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही उपयुक्त ठरणार आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा हीच माझी नम्र विनंती. चला तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, हा जो स्क्वेअर दिलेला आहे 433 8. मग आपल्याला याचं जे मिसिंग नंबर आहे तो फाइंड करायचा आहे. जिथे क्वेश्चन मार्क दिसतोय तिथे कोणता नंबर येईल हा हा प्रश्न असा आहे. तर त्यामध्ये आपल्याला दिसतोय जो क्वेश्चन मार्क आहे तिथे कोणता नंबर येईल. तर सर्वात प्रथम आपण त्याला लॉजिक लावून बघूया. जो पहिल्या कॉलममध्ये 4 आणि हा जो शेवटचा आहे तो 8. 4 × 8 झाला 32 + 1 33. म्हणजे आला जो मधला कॉलम आहे त्याच्यामध्ये जो 3 नंबर येते म्हणजे 33 उत्तर आलेलं आहे. तसंच मग हे शेवटच्या कॉलमचं घ्यायचं, थर्ड कॉलमचं 5 × 9 = 45. 45 + 1 46. तसंच मग असं घ्यायचं. जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतंय 11 म्हणजेच ऑप्शन नंबर सी, त्याला आपण तसं करून बघायचं. 11 × 7 = 77 + 1 झालं 78. म्हणजेच आलं आपलं उत्तर निघून येते. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर सी हे उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा तसंच आहे. व्हॉट इज मिसिंग. जो मिसिंग नंबर आहे तोच फाइंड करायचा आहे आपल्याला. तर आपण याचं उत्तर लावताना आपल्याला लॉजिक लावायला पाहिजे. सर्वप्रथम जे महत्त्वाचं आहे ते लॉजिक. तर याला जो क्लॉकवाईजनं आपण जर गेलो तर याचं उत्तर आपल्याला निघून येईल, आपल्याला मिळेल. तर सर्वात प्रथम जो सेकंड कॉलममध्ये जो पहिला नंबर दिलेला आहे, आपण क्लॉकवाईज चाललेलो आहे. जो 1 × 2 म्हणजेच 2 उत्तर निघते, जे हॉरिझॉन्टलमधलं थर्ड कॉलममध्ये. तसंच मग 2 × 2 क्लॉकवाईज गेलं तर त्याचं उत्तर येतं आहे 4. जे आपल्याला दिसतंय ते फर्स्ट कॉलममध्ये हॉरिझॉन्टलमध्ये 4. मग तसंच 2 × 4 येते 8. मग तसंच आपल्याला उत्तर जो मिसिंग नंबर फाइंड करायचा आहे तसंच 4 × 8 4 × 8 32. म्हणजेच ऑप्शन नंबर सीच करेक्ट असणार आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, जो मिसिंग नंबर आहे तोच फाइंड करायचा आहे आपल्याला पुन्हा इथं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बी. तर फर्स्ट कॉलमचं जे आपण सर्वप्रथम त्याचं लॉजिक लावायचं. 2 3 5 अँड 7. सेकंड कॉलममध्ये 7 11 13 अँड थर्ड कॉलममध्ये 17 19. आणि तो तिथे क्वेश्चन मार्क येते तो मिसिंग नंबर तिथला नंबर फाइंड करायचा आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला एक लॉजिक लावावं लागेल. 2 3 अँड 5 हे काय प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. तसंच सेकंड नंबरच्या कॉलममध्ये पण 7 11 अँड 13 ही पण मूळ प्राईम नंबरच आहे. म्हणून आपण त्यासाठी एक लॉजिक लावायचं 17 19. आणि मग जो 17 आणि 19 सुद्धा प्राईम नंबर आहे आणि त्याच्या पुढचा जो प्राईम नंबर असणार आहे म्हणजेच किती 23. म्हणजे त्याचं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 23. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट असणार आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द मिसिंग नंबर फ्रॉम द गिवन सिरीज. जी सिरीज दिलेली आहे त्यामधून जो मिसिंग नंबर आहे तो फाइंड करायचा आहे. आपण सरळ आपल्याला इतका टाईम नसतो तर त्यामध्ये आपण सरळ आपण मधल्या जो कॉलममध्ये सेकंड कॉलममधून सुरुवात करून द्यायची. 10 5 + 10 + 1 म्हणजेच 16 अँड 6 + 4 10. जो 16 + 16 - 10 ॲन्सर येऊन जातं आपल्याला 6. ऑप्शन नंबर 6 हे ऑप्शन नंबर बी 6. त्याचा ॲन्सर येतो आहे 6. त्यामुळंच समजलं असेल मित्रांनो तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, जो फर्स्ट कॉलममध्ये दिलेला आहे. तर आपल्याला एक सरळ आपण हा जर फाइंड करायचा असं ना
जो क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता नंबर येईल असा प्रश्न आहे. आपण बघितलेलं आहे. तर सरळ आपण सेकंड कॉलममध्ये जाऊया. 65 मायनस 14 65 मायनस 14 51. डायरेक्ट 51 आन्सर येते. पण तरी आपण यावरच न अवलंबून राहता फर्स्ट कॉलम बघूया. 56 मायनस 56 मायनस 44 आन्सर 12 येत आहे. म्हणून आणि जो थर्ड कॉलम आहे 78 मायनस 48 त्याचं आन्सर 30 येत आहे. बरोबर उत्तर येत आहे आपल्याला. मिळत आहे का बघा तुम्ही पण. आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्यामध्ये खूप आता आपल्याला लॉजिक लावावं लागणार आहे, डोकं लावावं लागणार आहे. त्यासाठी आपण आतापर्यंत आपण व्हर्टिकल आलेलो आहे. म्हणजे व्हर्टिकल कसं, जे उभेकडनं आपण बेरीज करत आलो, असं करत आलो, म्हणजे उभेच क्रिया केली. आता आडव्या क्रिया कराव्या लागणार आहे आपल्याला यामध्ये. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, जो मिसिंग नंबर तोच फाइंड करायचा आपल्याला इथं पण. जो पहिल्या कॉलममधील जो फर्स्ट नंबरचा आहे तर त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल जायचं आहे आपल्याला, म्हणजे आडवं. 5 + 7 + 6 नाही 5 + 7 डिवाइड बाय 2. याला जो डिवाइड करायचा आपल्याला 2 ने. 7 आणि 5 12. 12 आपण डिवाइड करायचं आहे 2 ने. बेसकी 12. 6 आपल्याला इकडे उत्तर निघतं आहे. तसंच सेकंड कॉलममध्ये 4 + 4 8 डिवाइड बाय 2. बेचोक 8 म्हणजेच 4 येते आपल्याला. म्हणजे तसंच करायचं आपल्याला. मग पुढं पण थर्ड कॉलममध्ये दिलेलं आहे 8 + 2 डिवाइड बाय 2. 10 म्हणजे 8 + 2 म्हणजे 10 झाले आपल्याला 10. आणि मग त्याच्यावर डिवाइड करायचं आहे त्याला 2 ने. तर 2 5 10 आन्सर आपल्याला निघून येतं आहे. म्हणजे त्याचं ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 5 उत्तर येणार आहे.